ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ताम्रपर्णी नदीवरील माणगाव पूल तातडीने सुरू करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। चंदगड तालुक्यातील पाटणी फाटा ते माणगाव मार्ग कोवाड हा अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून जाताना माणगाव जवळ ताम्रपर्णी नदीचं पात्र पार करावं लागतं। सध्या 50 वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू आहे। हा बंधारा निमुळता असून वाहतुकीसाठी धोकादायक आहे। वाढत्या वाहतुकीचा आणि अवजड वाहनांचा विचार करता या ठिकाणी सावित्री नदीवर झालेल्या दुर्घटनेसारखी दुर्घटना होऊ शकते। कोवाड या ठिकाणीही पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यावरूनच वाहतूक सुरू होती, पण या ठिकाणी पूल बांधल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे। याच धर्तीवर माणगाव येथील ताम्रपर्णी नदीवर पूल होणं गरजेचं आहे। यासाठी 2017 मध्ये 5,30,00,000 रुपयांचा निधीही मंजूर केला। यानंतर काम चालू करून नदीच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव घालण्याचं काम केलं। आज होईल उद्या होईल अशी 7-8 वर्ष होऊन गेली तरी या पुलाचे काम सुरूच नाही। कदाचित कागदावर हा पूल पूर्ण झाला की काय अशी लोकांच्या मनात शंका आहे। सार्वजनिक विभागाचे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष नाही, त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या पुलाचे काम 31 जानेवारी 2026 पर्यंत सुरू करावे, अन्यथा 1 फेब्रुवारी 2026 रोजी माणगाव पुलावरून जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन उपअभियंता E.A. मुल्ला यांनी दिला आहे। गोपाळ गावडे, नरसू पाटील, अर्जुन मरणहोळकर, अजित गावडे, सिद्धाप्पा पाटील यांचीही निवेदनावर सह्या आहेत। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।